नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण स्वस्थ व निरोगी जीवन जगत असाल. बंधू आणि भगिनींनो, पावसाळा सुरू आहे व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत असतो. या दूषित पाण्यामुळे आपल्याला विविध आजार होत असतात. या दूषित पाण्यामुळे मुख्यत्वाने आपल्याला पोटाच्या विकारामध्ये या काळात मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. पोटाच्या विकारामध्ये अतिसार, जुलाब अशा प्रकारे बऱ्याच लोकांना याचा त्रास होत असतो. तर बऱ्याचदा आपण या अतिसारासाठी O2 किंवा ORS पॉकेटचा पावडरचा वापर करतो व अतिसारामध्ये त्याचा वापर करतो, जेणेकरून आपल्या शरीरातील पाण्याचे संतुलन राहील व आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल. परंतु कधी-कधी आपल्याला न चुकता रात्री अचानक पोटामध्ये त्रास व्हायला सुरू होतो किंवा जुलाब सुरू होते किंवा अतिसाराचा त्रास होतो व आपण वारंवार रात्रीच्या वेळेस शौचात जात असतो व अशा वेळेस आपल्याकडे जर कुठल्याही प्रकारचे औषध उपलब्ध नसेल किंवा आपल्याकडे O2 किंवा ORS पॉकेट उपलब्ध नसेल तर काय करायचे, असा बरेचदा प्रश्न पडत असतो. तेव्हा तुम्हाला मी आज एक घरगुती असा उपाय सांगणार आहे, ज्याला आपण क्षार संजीवनी म्हणू. या क्षार संजीवनी तयार करायची आहे. या क्षार संजीवनीमुळे देखील आपल्या पोटाच्या विकारामध्ये बरेचसे फायदे होत असते व जुलाबामध्ये बरेचसा फायदा होत असतो व आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहत असते. तर चला आज मी तुम्हाला क्षार संजीवनी बनवण्याचे पद्धत सांगणार आहे. तर बंधू आणि भगिनींनो, तुम्ही 200 मिलीग्राम पाणी हे उकळून थंड करून घ्या व त्यामध्ये ते पाणी थंड करून घ्यायचे आहे. मी देखील आज तुमच्यासमोर 1 ग्लास 200 मिलीलिटर पाणी घेतलेले आहे व त्यामध्ये या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चम्मच साखर टाकायची आहे. 1 चम्मचभर साखर टाकायची आहे व त्यामध्ये चिमूटभर असं मीठ टाकायचं आहे व या द्रावणाला चांगलं असं ढवळायचं आहे. हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे. ढवळून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याची तुम्हाला टेस्ट करायचं आहे. हे मी ढवळलेलं आहे. तर बघा, मग याचा आपल्याला चव पाहायची आहे. जर या पाण्याची चव जर तुम्हाला अश्रूप्रमाणे लागत असेल तर मग हे योग्य प्रकारे द्रावण झालेलं आहे व या द्रावणाचा वापर आपल्याला 24 तास करायचा आहे. प्रत्येक वेळेस शौचानंतर हे पाणी प्यायचे आहे. हे क्षार संजीवनीचे पाणी तुम्ही पिले तर तुमच्या शरीरातील पाण्याचे संतुलन राहील व पाण्याची कमतरता होणार नाही. ह्या पाण्याचा उपयोग आपण जेव्हा आपल्याला लो BP होतो किंवा कमी रक्तदाब होतो तेव्हा देखील या पाण्याचा उपयोग आपण करू शकतो. तर बंधू आणि भगिनींनो, या पाण्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी ही संतुलित राहते व आपण वारंवार शौचास गेल्यामुळे जो आपल्या शरीरात पाणी कमी होत असते ते संतुलित राहत असते व आपल्याला अशक्तपणा हा जाणवत नाही व वारंवार शौचास जाणे देखील याच्याने कमी होत असते. हा अगदी सोपा आणि घरगुती उपाय आहे. हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च करावा लागत नाही. ही वस्तू आपल्या घरी उपलब्ध असते. फक्त आपल्याला पाणी हे गरम करून उकळून घ्यायचे आहे व ते उकळलेले पाणी थंड करून घ्यायचे आहे व त्या थंड पाण्यामध्ये 1 चम्मच मीठ आणि चिमूटभर असं मीठ टाकायचं आहे व ते द्रावण बनवून घ्यायचे आहे व या द्रावणामुळे आपल्याला बरेचसे फायदे होत असते व आपण जो वारंवार शौचास जाणे असते ते कमी होत असते व हगवण किंवा अतिसार याच्यामध्ये याचा खूप मोठा फायदा आहे. हे द्रावण आपण 2 महिन्याच्या बालकापासून तर कोणत्याही व्यक्तीला चालत असते. त्यामुळे याचा असा विकार कुठलाच नाही. त्यामुळे हे द्रावण सर्वजण पिऊ शकतात. तर बंधू आणि भगिनींनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक व शेअर करा व माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास व अशा प्रकारची नवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. धन्यवाद.